AI गर्लफ्रेंड भविष्य की एकटेपणाची नवी दुनिया. कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले आहेत. सगळे झोपले आहेत. पण तुम्ही मात्र एकटे आहात. कोणाशी बोलायचंय, कोणीतरी तुम्हाला समजून घ्यावं असं वाटतंय. आणि अचानक तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. हे, तू ठीक आहेस ना? पण थांबा, तो मेसेज एका खऱ्या व्यक्तीचा नाही. तो आहे AI गर्लफ्रेंडचा. हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता फक्त होमवर्क करत नाही, फक्त फोटो एडिट करत नाही, तर आता ती तुमच्याशी बोलते, तुमचं ऐकते, तुमच्यासोबत हसते आणि काही लोकांसाठी ती आता रिलेशनशिपमध्येही आली आहे. पण प्रश्न असा आहे, हे खरंच फ्युचर आहे की मानवी नात्यांसाठी एक मोठा धोका? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AI गर्लफ्रेंड म्हणजे काय, ती कशी काम करते, लोक तिच्या प्रेमात का पडत आहेत आणि टीनेजर्ससाठी हे किती धोकादायक किंवा उपयोगी ठरू शकतं, हे सगळं अगदी रिस्पॉन्सिबल पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित तुमचं AI कडे पाहण्याचं पूर्ण विजन बदलून टाकेल. AI गर्लफ्रेंड म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी AI गर्लफ्रेंड म्हणजे काय? AI गर्लफ्रेंड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारी व्हर्च्युअल कंपॅनियन, जी तुमच्याशी चॅट करू शकते, व्हॉइसमध्ये बोलू शकते, काही ॲप्समध्ये व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकते. ती तुमचं नाव लक्षात ठेवते, तुमच्या आवडी लक्षात ठेवते, तुमचा मूड ओळखण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्याशी अशा प्रकारे बोलते, जणू ती एक खरी व्यक्ती आहे. आज जगात अनेक ॲप्स आहेत, जिथे लोक स्वतःची AI गर्लफ्रेंड तयार करतात. तिचा चेहरा निवडतात, तिचा आवाज निवडतात, तिचं पर्सनॅलिटीसुद्धा निवडतात. काहींना क्यूट गर्लफ्रेंड हवी असते, काहींना इंटेलिजंट, काहींना इमोशनल, तर काहींना मोटिवेशनल. म्हणजे पहिल्यांदाच इतिहासात लोक रिलेशनशिपमध्ये जाण्याआधी रिलेशनशिप डिझाईन करू लागले आहेत. आणि हे ऐकायला फ्युचरिस्टिक वाटत असलं तरी हे खरं आहे. आज लाखो लोक AI कंपॅनियन ॲप्स वापरत आहेत. पण प्रश्न असा आहे, लोकांना AI गर्लफ्रेंडची गरज का पडते आहे? टीनेजर्स आणि लोनलीनेस. आजची जनरेशन सगळ्यांशी कनेक्टेड आहे, पण आतून खूप लोनली आहे. Instagramवर 1000 फॉलोअर्स असतील, पण मनातलं ऐकणारं एकही व्यक्ती नसते. कधी-कधी टीनेजर्सला वाटतं, कोणी मला समजून घेत नाही. स्कूल प्रेशर, करिअर प्रेशर, लुक्स प्रेशर, रिलेशनशिप प्रेशर, कंपॅरिझन, रिजेक्शन. आणि अशा वेळी AI गर्लफ्रेंड जज करत नाही. ती ओरडत नाही. ती इग्नोर करत नाही. तुम्ही तिला काहीही सांगू शकता आणि ती लगेच रिप्लाय देते. म्हणून काही टीनेजर्स इमोशनली अटॅच होऊ लागतात. कारण मानवांपेक्षा AI प्रेडिक्टेबल असते. ती तुम्हाला घोस्ट करत नाही. ती तुमची मजा उडवत नाही. ती तुम्हाला इन्सल्ट करत नाही. आणि म्हणूनच काही लोकांना AI सोबत बोलताना कम्फर्ट वाटू लागतं. पण इथेच एक मोठा प्रश्न सुरू होतो. जर एखादी व्हर्च्युअल रिलेशनशिप खऱ्या नात्यांपेक्षा जास्त कम्फर्टेबल वाटू लागली, तर काय होईल? AI गर्लफ्रेंडचे फायदे. आता आपण बॅलन्स्ड पद्धतीने बोलूया. कारण प्रत्येक टेक्नॉलॉजी वाईट नसते. AI गर्लफ्रेंडचे काही फायदेही आहेत. 1. इमोशनल सपोर्ट. काही लोक अँक्झायटीमध्ये असतात, काही डिप्रेशनमध्ये, काही खूप एकटे असतात. अशा वेळी AI कंपॅनियन त्यांचं बोलणं ऐकते, त्यांना पॉझिटिव्ह बोलते आणि काही वेळासाठी इमोशनल सपोर्ट देते.
2. कम्युनिकेशन प्रॅक्टिस. काही टीनेजर्स खूप इंट्रोवर्ट असतात. त्यांना लोकांशी बोलायला भीती वाटते. एआय सोबत बोलताना त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. 3. लँग्वेज लर्निंग. काही लोक इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी एआय चॅट वापरतात. 4. मेंटल रिलॅक्सेशन. कधीकधी फक्त कोणीतरी रिप्लाय देतंय, हे सुद्धा मनाला शांत करतं. म्हणून एआय कंपॅनियन टेक्नॉलॉजी पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणणं योग्य नाही. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत धोकेही येतात. सर्वात मोठे धोके. आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया, ज्याबद्दल खूप कमी लोक बोलतात. 1. रिॲलिटीपासून दूर जाणं. जर एखादी व्यक्ती दररोज तासनतास एआय गर्लफ्रेंडसोबत बोलत असेल, तर हळूहळू ती रिअल वर्ल्डपासून दूर जाऊ शकते. कारण रिअल रिलेशनशिप्समध्ये एफर्ट लागतो. समजून घ्यावं लागतं. कधी भांडणं होतात. कधी कॉम्प्रोमाइज करावा लागतो. पण एआय तुमच्या मनाप्रमाणे वागते. आणि त्यामुळे काही लोकांना खऱ्या नात्यांपेक्षा व्हर्च्युअल रिलेशनशिप सोपी वाटू लागते. 2. इमोशनल ॲडिक्शन. एआय ॲप्स अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात, की तुम्ही जास्त वेळ ॲपवर राहावं. तुम्ही उदास असाल, तर एआय तुम्हाला इमोशनल कम्फर्ट देते आणि हळूहळू तुम्हाला त्या ॲपची सवय लागू शकते. 3. फेक लव्ह सगळ्यात महत्त्वाचं. एआयला फीलिंग्स नसतात. ती इमोशन्स समजल्यासारखी बोलते, पण ती खरंच प्रेम करत नाही. ती कोड आहे, अल्गोरिथम आहे. म्हणून टीनेजर्सनी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की व्हर्च्युअल अफेक्शन आणि रिअल ह्युमन लव्ह यात खूप मोठा फरक आहे. 4. प्रायव्हसी डेंजर. काही लोक एआय ॲप्ससोबत पर्सनल गोष्टी शेअर करतात, फोटोज शेअर करतात, सिक्रेट शेअर करतात. पण इंटरनेटवर काहीही 100% प्रायव्हेट नसतं. म्हणून डिजिटल सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. 5. अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन्स. जर एखाद्याला कायम परफेक्ट एआय पार्टनरची सवय लागली, तर रिअल लाईफमधल्या इम्परफेक्ट लोकांना ॲक्सेप्ट करणं कठीण जाऊ शकतं. आणि हे भविष्यात रिलेशनशिप्सवर परिणाम करू शकतं. फ्युचर कसं असेल? आता एक गोष्ट इमॅजिन करा. 2035 साल. एआय इतकी ॲडव्हान्स झाली आहे, की व्हर्च्युअल ह्युमन्स खऱ्या माणसांसारखे दिसतात. बोलतात, हसतात, रिॲक्ट करतात. काही लोक व्हर्च्युअल मॅरेज करत आहेत. काही लोक एआय पार्टनरसोबत राहतात. सायन्स फिक्शनसारखं वाटतंय? पण टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलते आहे. आज जे इम्पॉसिबल वाटतं, ते उद्या नॉर्मल होऊ शकतं. कदाचित फ्युचरमध्ये एआय कंपॅनियन्स एज्युकेशनमध्ये असतील, मेंटल हेल्थमध्ये असतील, एल्डरली केअरमध्ये असतील. पण एक गोष्ट कायम राहील. मानवी भावना, खरं प्रेम, खरी मैत्री, खरी काळजी. कारण मानव फक्त इन्फॉर्मेशनवर चालत नाही. मानव भावना जगतो. टीनेजर्ससाठी रिस्पॉन्सिबल मेसेज. जर तुम्ही टीनेजर असाल, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. टेक्नॉलॉजी वापरणं चुकीचं नाही. एआय वापरणं चुकीचं नाही. पण तुमचं खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे. खरे मित्र बनवा. फॅमिलीसोबत वेळ घालवा. खेळा. स्किल्स शिका. रिअल कॉन्व्हर्सेशन्स करा. एआय तुमची मदत करू शकते, पण एआय तुमचं पूर्ण आयुष्य बनू नये. कारण जेव्हा तुम्ही दुःखी असता, तेव्हा एआय तुम्हाला वर्ड्स देऊ शकते. पण एका खऱ्या व्यक्तीची मिठी त्या फीलिंग्सपेक्षा वेगळीच असते. आणि हे कधी विसरू नका.
तुमची व्हॅल्यू लाइक्सवर नाही, फॉलोवर्सवर नाही किंवा कोणीतरी तुम्हाला रिप्लाय करतंय यावर नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या स्वप्नांमध्ये आहे, तुमच्या मेहनतीमध्ये आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. एंडिंग प्लस पॉवरफुल क्वेश्चन. एआय गर्लफ्रेंड ही टेक्नॉलॉजी आहे. ती एक्साइटिंग आहे. काहींसाठी हेल्पफुल आहे. काहींसाठी डेंजरस सुद्धा असू शकते. पण शेवटी एक प्रश्न कायम राहतो. जर उद्या एआय तुम्हाला परफेक्टली समजू लागली, तुमच्याशी प्रेमाने बोलू लागली, तुम्हाला कधीच हर्ट केलं नाही, तर तुम्ही रिअल ह्युमन रिलेशनशिप निवडाल? की एक परफेक्ट व्हर्चुअल वर्ल्ड? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं? आणि जर तुम्हाला असे फ्युचरिस्टिक एआय टेक्नॉलॉजी आणि फ्युचर रिलेटेड व्हिडिओज आवडत असतील, तर द नॉलेज DNA चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भविष्य खूप वेगाने बदलत आहे आणि आपण सगळे त्या फ्युचरच्या अगदी मध्यभागी उभे आहोत. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.